दरवाढ दिले ते आम्हाला मान्य नाही, तरी आम्हाला कमीत कमी 27 रुपये पहिला किलोमीटर द्यावा ही आमची अपेक्षा आहे. वडापची गाडी आहे ती आमच्या पेशलपेक्षा जास्त पैसे मिळतात. ट्रॅफिक समोर जरी आले पुढे सीट बसली तरी कोण बघत नाही. परत दुसरी गोष्ट म्हणजे रस्ते चांगले नाहीत, मेंटेनन्स जास्त आणि स्पेअर पार्टचे दर पण वाढलेले, ऑइलचे दर वाढलेले. परत आता गाड्याच्या किमती पण भरपूर झालेल्या आहेत. जवळजवळ 3 लाखापर्यंत गाड्याच्या किमती झाल्या आणि आम्हाला मिळणार किती? 27 रुपये. सामान्यांना हमखास प्रवासाला मदतीला येणारी म्हणजे रिक्षा. या रिक्षाची आता भाडेवाढ होणार आहे. नेमकी काय भाडेवाढ असणार आहे, किती भाडेवाढ असणार आहे? आपण सध्या आहोत कोल्हापुरातल्या शिवाजी चौकात. इथं रिक्षा चालक आहेत, त्यांना विचारूया काय सांगाल, भाडेवाढ होणार आहे नेमकं काय असणार आहे, नेमकी कारणं याची काय? कारणे म्हणजे आता पेट्रोल गॅस जास्त मागल्यामुळं 2 वर्ष झालं काय दरवाढ मिळालेलं नाही. जे आम्ही 22 बसून आता 2 वर्ष झाले वाढच मिळालेली नाही आम्हाला, आणि सगळे दर वाढलेले आहेत. आणि रिक्षात बसताना फक्त देताना माणसं दरवाढीबद्दल काही बोलतच नाहीत. फक्त मीटर इलेक्ट्रिक पाहिजे, हे पाहिजे असं सगळी मागण्या करतात आमच्याकडं. आम्ही इलेक्ट्रिकसह बसवलं, कारण आत्तापर्यंत आम्हाला दरवाढ मिळालीच नाही. आणि आत्ता जी मिळावी अशी आमची अपेक्षा आहे की लवकर मिळावी आम्हाला, आणि ती बऱ्यापैकी मिळावी. आमच्या मागणी आहे 30, तर ते कमीत कमी 27 रुपये मीटर व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. काय सांगाल, दरवाढ होणार आहे, प्रस्तावित आहे, व्हायला पाहिजे वाटते, काय नेमके कारण? आत्ताच्या सध्याच्या महागाईच्या दृष्टीनं ही दरवाढ आवश्यकच आहे. आणि त्या मानची दरवाढ दिली ते आम्हाला मान्य नाही, तरी आम्हाला कमीत कमी 27 रुपये पहिला किलोमीटर द्यावा ही आमची अपेक्षा आहे. आणि जे आता इथून पुढे जे आता स्पेअर पार्ट जे वाढलेत, ऑइलचे दर वाढलेत, सगळ्याचे दर वाढलेले आहेत, तसे त्यामुळे आम्हाला दरवाढ मिळालेली नाही. ती मुळात आम्हाला ती कमीच आहे ती दरवाढ. म्हणजे आता मिळणारे पैसे जेमतेमच आहेत असं तुम्हाला म्हणजे काय अडचणी येतात त्याच्यात? आम्हाला त्यात भागत नाही ना. आता हे रस्ते बघा की या रस्त्याची येत आहे ना, त्या रिक्षाचे मला सांगायचं आहे मला, म्हणजे आता काय झाले, वडापची गाडी आहे ती आमच्या पेशलपेक्षा जास्त पैसे मिळतात. कारण ते कुठेही बसा कुठेही उतरा 20 रुपये, आणि आम्ही 30 रुपयाला त्या एरियापर्यंत घेऊन जायला लागते आम्हाला. म्हणजे आता काय झालं, स्पेशल रिक्षापेक्षा वडापवाले जास्त पैसे मिळाले, कारण 20 रुपये सीट आणि आमच्या गाडी 30 रुपये. त्याच अंतरला सीटा 4 असतात आणि 30 रुपयाला घेऊन जातात, ते 4 सीटा 80 रुपयाला घेऊन जातात. हे पण यात फरक आहे. त्यामुळे आम्हाला तिची दरवाढ मिळणं गरजेचं आहे. कोल्हापूरचे रस्ते आहेत, हां, रस्ते पण खराब आहेत. जे वाहतूक व्यवस्था आहे ना त्या अगोदर कोलमडलेल्या म्हणजे वडाप जे कोल्हापूरात जे वडाप होते ना ते अवैध होते प्रवास आहे. मग त्यात किती सीटा बसल्या कोण विचार नाही. ट्रॅफिक समोरनं जरी आले पुढे सीट बसली तरी कोण बघत नाही. ते असं सध्या चालू म्हणजे मीटरच्या धंद्याला संपूर्ण मार बसलेला आहे. काय सांगाल, रिक्षावाढ भाडेवाढ प्रस्तावित आहे, कसं तुम्ही कसं याच्याकडे बघताय, रिक्षा चालक म्हणून कसं बघताय याच्याकडे? तुम्हाला जे वाटते ते बोला. रिक्षा चालक म्हणून काय, शक्यतो जास्तीत जास्त मीटर भाडं 30 तर कमीत कमी मिळावं. आता तुमचे जे आहे त्यात तुमच्या काय नेमक्या अडचणी आहेत रिक्षा चालक म्हणून? अडचणी म्हणजे काय, मेंटेनन्स वाढला आहे. परत दुसरी गोष्ट म्हणजे रस्ते चांगले नाहीत, मेंटेनन्स जास्त आणि स्पेअर पार्टचे दर पण वाढलेले आहेत, ऑइलचे दर वाढलेले आहेत. परत आता गाड्याच्या किमती पण भरपूर झालेल्या आहेत. जवळजवळ 3 लाखापर्यंत गाड्याच्या किमती जातात आणि आम्हाला मिळणार किती? 27 रुपये. 3 लाख म्हणजे त्याचं व्याजसुद्धा फिटत नाही आमच्या ह्याच्यामध्ये, त्या बँकेचं व्याजसुद्धा फिटत नाही. एकंदरीत कोलमडलं आहे सगळं. तर हे होते इथले रिक्षा चालक. एकूण रिक्षाचं भाडं आणि दर बघितला तर रिक्षाचा खर्च आणि मिळणारे पैसे या तालामाला बसत नाही. गणित कोलमडतंय. त्यामुळं ही भाडेवाढ झाली पाहिजे. किमान 30 रुपये भाडेवाढ व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट करत नक्की सांगा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.